मित्रांनो, इतिहासात अनेक युद्ध झाली, पण आपल्या राजासाठी मृत्यूच्या दारात उभं राहून काळजाचा थरकाप उडणारं युद्ध म्हणजे पावनखिंडीची लढाई. जेव्हा हजारोच्या फौजेसमोर फक्त 300 मावळे उभे होते. आज पाहूया बाजी प्रभू देशपांडे यांनी रक्ताने पावन केलेली ती खिंड. पन्हाळ्याच्या वेढ्यातून महाराज सुटले खरे, पण विशाळगडाकडे जाताना सिद्धी जोहरची फौज पाठीवर होती. बाजीप्रभू महाराजांना म्हणाले, राजे तुम्ही विशाळगडाकडे व्हा, मी ही खिंड लढवतो. जोपर्यंत तोफेचा आवाज ऐकत नाही तोपर्यंत खिंड काय माझा जीवही देणार नाही. बाजीप्रभूच्या अंगावर शेकडो वार झाले, रक्त वाहत होते, पण हा वीरयोद्धा दोन्ही हाताने तलवार घेऊन शत्रूचा काळ बनला होता. शेवटी तोफेचा आवाज आला. महाराज गडावर सुखरूप पोचल्याचा संदेश मिळाला आणि मगच बाजीप्रभूंनी आपला देह ठेवला. बाजीप्रभूंच्या रक्ताने ती घोडखिंड कायमची पावनखिंड झाली. अशा तिडड्या छातीच्या वीर पुत्राला वेळ शिवरायांच्या टीमकडून श्रीवार मानाचा मुजरा. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय.